स्वीट कॉर्न प्रेमींसाठी दोन नवीन रेसिपी, मक्का भुर्जी आणि मक्का भेळ. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी चला तयार करूया. कढई ठेवली आहे शेगडीवर. चांगली कढई गरम होऊन द्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. पहिल्यांदा आहे ते आपण स्वीट कॉर्न भाजून घेणार आहोत. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आणि स्वस्तात असा हा मक्का मिळतो. पण कालच आम्ही गुढीपाचगावला गेलतो आणि एवढं थंडीच्या ह्याच्यामध्ये एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये आम्ही मक्का खरेदी केला. तर हाच मक्का आहे तो एक आहे तो 40 ते 50 रुपयेमध्ये विकला जात होता. म्हणजे बघू शकताय की एवढा किती महाग, बाहेर गेल्यानंतर किती महाग आपल्याला भेटतो. आणि घरामध्ये करायला गेलो की अगदी आपलं घरच्या साहित्यात मस्त असं किती खायला तेवढं भारी वाटतं. पण चला आता मक्का भाजून घेतला आहे 5 ते 10 मिनटं आणि त्याच तेलामध्ये आपण जिरे घातले आहे, मिरची घातली आहे, कांदा एक मिडियम साईजचा बारीक करून घातला आहे, टमाटर घालायचा. पहिली रेसिपी आहे ती आपण मक्का भुर्जी तयार करणार आहोत. अगदी नवीन टवटवीत अशी रेसिपी आहे. टमाटर, कांदा, मिरची सगळे भाजून झाले की त्यामध्ये हळद ॲड करायची आणि आपला घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा. जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही ॲड करू शकता इथं. तर एका अंड्याची करणार आहोत त्यामुळे मी अर्ध कणीस इथं सोलून घेतलं होतं. तर तुम्ही एक कणीस करणार असाल तर 2 अंड्याचा वापर करा. तर बघू शकता मी नवीनच करत होतो त्यामुळे चांगलं वाईट होईल याची भीती होती आणि कशाबद्दल लागलं असं होतं. पण हे एक नंबर असंही तयार झालं आहे. तर ह्यामध्ये आता भुर्जी तयार झाली आहे. थोडंसं नमक घालायचं आणि जे पहिल्यांदा आपण मक्का स्वीट कॉर्न भाजून घेतला होता तेलामध्ये तो ह्यामध्ये ॲड करायचा. बघू शकता एकदम सळसळीत असा हे मक्का भुर्जी तयार होते. नवीन रेसिपी आणि चवीलासुद्धा जबरदस्त. दोन्हीही अंडंसुद्धा गरमी देतं आणि मक्कासुद्धा छान चवीला लागतो. ह्या पावसाळ्यामध्ये मक्का खाणे किंवा अंडं खाणे दोन्हीसुद्धा फायदेशीर असतं. आणि ही आहे बघा, बघू शकताय घरच्या साहित्यापासून पहिली तर रेसिपी तयार झाली आहे. खूप स्वादिष्ट झालते. विशेषतः ह्याबरोबर चपाती भाकरी काही खायची गरज नाही. चमचा घ्यायचं, वाटीमध्ये घालून मस्तपैकी पाऊस बघत बघत हे खाल्लं तरी चालेल. त्यावर घालायची हिरवीगार कोथिंबीर. तर जास्त वेळ थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये मका आहे तो छान असा ॲडिशन झाला की दोन्ही मिक्स झालं की छान चव चांगली येते. ह्यामध्ये लिंबू वगैरे पिळायचा नाही, पहिल्यांदा सांगतो. नुसतं असाच आहे ते मक्का भुर्जी खूप सुंदर लागते. तर बघू शकता हे ताटामध्ये सर्व करायचं तुमच्या आवडीनुसार. आणि बाहेर काही पाऊस चालू आहे, चहा घ्यायचा गरमागरम आणि हे मक्का भुर्जी बघत बघत खायचं. खूप छान असं रेसिपी. आणि तुम्हाला मक्याच्या आणि रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर जावा आणि मी 4 रेसिपी केल्या आहेत अगोदर मक्याच्या. ही आहे ती 5वी. आणि वर थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि खूप माझ्या मिस्टरांना आवडली भरपूर ही. तर आपण दुसरा प्रकार बघूया. तर हे ते मी करत आहे. ह्यामध्ये 2 प्रकार केले आहेत. तो पहिला आहे तो साधा आहे. तर तो प्रकार मी दाखवला नाही, तो नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. एकदम मी 2-3 व्हिडिओ एकदम अपलोड केले की बघायला सुद्धा बोर वाटतं. तर इथं बघू शकताय थोडंसं तेल ॲड करायचं आणि हे मक्के आहेत ते तेलामध्ये थोडंसे परतून घ्यायचं. तर चांगलं भाजून घेतलं की ह्यामध्ये आपण एक एक करून साहित्य घालणार आहोत. तर काही गोष्टीमध्ये तुम्हाला आणि कुठले मसाले ॲड करायचे असतील तर ह्यामध्ये तुम्ही करू शकता. पण अशा पद्धतीने करा की जसं चव लागेल. कुठलाही पदार्थ चवीनुसार असतं बरं का. म्हणजे आवडत असेल तर घाला, नाही आवडत असलं तर स्किप केलं तर चालतं. आता हे मका छान असा भाजून घेतला आहे. मीठ घालायचं, हळद घालायची आणि लाल तिखट. आता ही रेसिपी आहे ती रेग्युलर आपली कायम दरवेळेला करतो अशीच, पण ह्याला छान ट्विस्ट देण्याचं काम माझं आहे बरं का. तर हे छान भाजून घेतले की आणि हे स्वीट कॉर्न आहे भाजायसुद्धा वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये मिडियम फ्लेमवर लगेच चुटू आवाज येतो आणि भाजला सुद्धा चालतो आणि इतका छान लागतो बस. आत गोड असतं, वर तिखट घातलं जातं, हळद. तर आपण एका पाटीमध्ये काढून घेतला आहे. कांदा घालायचा, टमाटर घातला आहे, कोथिंबीर घातली आहे, बारीक शेव घालायची, खारी डाळ घातली आहे इथं, फुटाणे डाळ घातली आहे आणि हा आहे फरसाणा. तर ह्यातले पदार्थ आहेत ते कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडासा लिंबू पिळून घ्यायचा तरी आपली मक्याची भेळ तयार होत आहे. छान असं मिक्सिंग करून घ्यायचं. टमाटर, कांदा, कोथिंबीर, बारीक शेव. बारीक शेव तर एवढी छान क्रंची लागते त्याचा वापर जरा जास्त करा त्यामुळे छान टेस्ट येते. फरसाणा घातला आहे, खारी डाळ एकदम तिखट छान झणझणीत आणि फुटाणा फुटाणा. तर हे आहे ते मस्त असे तयार झाले. मला पहिल्या रेसिपीपेक्षा ही खूप आवडली मका भेळ. तर तुम्हीसुद्धा तयार करा आणि ह्यातलं कुठली आवडलं मका भरची का मका भेळ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पावसाळ्यात नक्की अशा पद्धतीने रेसिपी करून घरातल्यांना खाऊ घाला. घरातले खूप खुश होतील. धन्यवाद.